काय सांगू आता संतांचे उपकार। ओ महिला मंडळ, अहो झोपले की काय? ताट बसा बरं, लक्ष देऊ नाही का? तुकोबाराय म्हणतात, काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती, काय द्यावे त्यासी वावे होत जाई, ठेवी तो हा पायी जीव थोडा। लक्षात घ्या, ज्या तुकोबारायांचा अभंग आज आपण सेवेकरता निवडला आहे, असे तुकोराम महाराज म्हणते, काही साधारण संत नव्हते महाराज। मग अहो तुकोबारायांचा जर विचार केला ना, तर तुम्ही आम्ही ज्या यमधर्माला घाबरतो, ज्या यमधर्माला थरथर कापतो, तो असणारा यमधर्म तुकाराम 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 का कापे यम। लक्षात घ्या, एवढा अधिकार असणारे संत तुकाराम महाराज आणि त्याच तुकाराम महाराजांचा अभंग आज आपण कीर्तन रूपी सेवे करता निवडला आहे। विठ्ठल विठ्ठल। आता सर्वांनी लक्ष देऊ नाही का महाराज? या जगाचा जर विचार केला तर या जगामध्ये 4 वर्ग सांगितलेले आहेत। महिला मंडळ, किती वर्ग? बोलत चला, तुम्ही काही आजारीत का हो? किती वर्ग सांगितले? 4 वर्ग। लक्ष देऊ नाही का? या 4 वर्गांमध्ये पहिला वर्ग असा आहे की तो पहिला वर्ग स्वार्थही साधत नाही आणि परार्थ देखील साधत नाही। तुम्ही म्हणाल की असं कोण? तर लक्ष देऊ नाही का? जसा की एखादा पतंग, तो पतंग करतो तरी काय? तर दिव्याच्या भोवती घिरट्या घालतो, घिरट्या घालून घालून त्या दिव्यावरती झडप घालतो आणि झडप घालतो
समुद्राला जाऊन मिळणं हा तिचा स्वार्थ आहे. लक्षात घ्या, समुद्राला जाऊन मिळणं हा नदीचा स्वार्थ आहे. पण स्वतःचा स्वार्थ साधता साधता ती परार्थ साधते. ज्ञानोबराय म्हणतात ना, का फेडीत पापताप पोखित तिरीचे पादाप समुद्रा जाय आप गंगेचे जैसे. लक्षात घ्या, समुद्राला जाऊन मिळणं तिचा स्वार्थ आहे. पण स्वतःचा स्वार्थ साधता साधता ती आपल्यावर उपकार करते. काय उपकार करते महाराज? तर आपल्याला पिण्यासाठी पाणी देते, पलीकडच्या वृक्षांचं पालन पोषण करते. एवढंच नाही महाराज, वाचेनं जरी त्या गंगेचं नाव घेतलं तरी आपलं असणारं सर्व पाप हे निघून जर त्या गंगेचं नाम मुखानं घेतलं तर आपले सर्व प्रकारचे दोष जातात. एवढंच नाही, जर डोळ्याने त्या गंगा मातेला बघितलं तर सर्वच तीर्थ एकाच वेळी घडतात. अवघीच तीर्थे घडली कवेळा चंद्रभागा डोळा देखलिया. म्हणून लक्षात घ्या, वाचेनं म्हटलं दोष जातात, डोळ्यानं बघितलं सर्व प्रकारचे तीर्थे घडतात. एवढंच नाही, तर अनंत पाप्याचं पाप क्षालन करण्याची क्षमता ही गंगा मातेत आहे. मग विचार करा ना, समुद्राला जाऊन मिळणं तिचा काय आहे? बोलत चला, काय आहे? स्वार्थ आहे, बरोबर ना? पण स्वतःचा स्वार्थ साधता साधता ती परार्थ साधते, आपल्यावर उपकार करते. मग हा तिसरा वर्ग आहे, जो स्वार्थ देखील साधतो आणि परार्थ देखील साधतो. विठ्ठल विठ्ठल. ओ महिला मंडळ, शेवटचा वर्ग ऐका. या शेवटच्या वर्गाचा जर विचार केला तर हा
लक्षात घ्या, देव